सामान्य जनता आणि आदिवासी बांधव हे आपल्या कामाचा केंद्रबिंदू असून त्यांच्या समस्या सोडवणे हे कर्तव्य समजून काम करायचे आहे। आपल्या वॉर्डमध्ये अजूनही खूप समस्या आहेत। महिलांना भर उन्हा पावसात डोक्यावरून पाणी आणावे लागते। सत्ताधाऱ्यांनी काहीच कामे केली नसल्याने ही वेळ आली आहे। त्यामुळे यावेळी जनता त्यांना नक्कीच धडा शिकविल असे मत सावरली पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केले। विश्वनाथ पाटील यांचे वडील शंकरनाना पाटील बाजार समितीवर सदस्य होते। त्यांनीही राजकारणात पक्षासाठी भरीव योगदान दिले आहे। आता त्यांचा वारसा त्यांचे पुत्र विश्वनाथ पाटील चालवत आहेत। विश्वनाथ पाटील हे माडप ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच होते। त्या काळात त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत। त्यामुळे त्यांना या निवडणुकीत फायदा होईल असं बोललं जातंय। आपली कामं करण्याची पद्धत उत्तम आहे। आम्ही स्वतः पुढाकार घेऊन 4 कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत। शिवाय ठाकूरवाडीतील वीज आणि रस्त्यांची समस्या सोडवली। आपल्याला शंकरनानांचा लाभलेला राजकीय वारसा आणि आतापर्यंत जनतेसाठी केलेली विकास कामे यांच्या जोरावर आपण नक्कीच निवडून येऊ असा दावा विश्वनाथ पाटील यांनी केलाय। मला शंकरनानांचा वारसा आहे। त्यांनी पण खूप कामं केली लोकांची। मी सुद्धा त्यांचं काम पुढे चालू ठेवणार आहे। मी काम करत असताना सर्वसामान्यांचा विचार करतो। लोकांसाठी कामं म्हणजे आमची वॉटर स्कीम ही नानांनी मंजूर करून आणली होती। त्याला 25 वर्ष झाली होती। तीच वॉटर स्कीम आम्ही आता मुबलक पाणी पाहिजे याच्यासाठी 90 लाखाची वॉटर स्कीम मंजूर करून आणली। तिचं कामसुद्धा चालू आहे। आणि जेव्हा 2007 ते 2012 या काळात 5 लाखाचं उत्पन्न होतं ग्रामपंचायतीचं। ह्या ग्रामपंचायतीमध्ये मी जवळजवळ 4 कोटीची कामं करून दाखवली, अशी विधायक कामं केलीत। आमच्या या वार्डातल्या 3 सीट भरघोस मताने लागतील असा मला पूर्ण विश्वास आहे। तुम्ही मतदार बघताय इथं किती जमलेत, प्रचार रॅली बघताय, ह्याच्यावरून विरोधकांनी अंदाज लावला पाहिजे की हे उमेदवार कसे आहेत आणि कशा प्रकारे ते निवडून येतील, किती मताधिक्याने निवडून येतील, हा विरोधकांना मेसेज जाईल। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।